पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हत्येचा बदला भारताने घेतला आहे। बुधवारी रात्री भारतीय लष्कर आणि हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तानमधील 9 ठिकाणांवर मिसाईलने हल्ले केले। भारताने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मुख्यालयावर तसेच मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहर आणि लष्कर-ए-तैयबा यांच्या ठिकाणांवर मिसाईल डागली आहे। ही कारवाई भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने संयुक्त कारवाईत केली। या कारवाईत भारतीय सैन्याने भारतात बनवलेल्या विशेष मिसाईल दारुगोळा वापरला आहे। भारतात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यात भूमिका बजावणाऱ्या जैश-ए-मोहम्मद आणि लष्करच्या वरिष्ठ नेतृत्वाला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने हल्ल्यासाठी हे ठिकाण निवडण्यात आले होते, असे वृत्तसंस्था ANI सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे। सूत्रांनी ANIने सांगितले की भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या अचूक स्ट्राईक शस्त्र प्रणाली, ज्यामध्ये लोटेरिंग शस्त्रांचा समावेश आहे, या हल्ल्यांमध्ये वापरण्यात आल्या। पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर झालेल्या हल्ल्यांचे समन्वय गुप्तचर संस्थांनी पुरवले होते। हे हल्ले भारतीय भूमीतूनच करण्यात आले।